नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा चेतन तुमचं स्वागत करतो या ऊर्जा स्वरूप चॅनलमध्ये. आणि आज आपण बोलणार आहोत माझी खरं तर फेवरेट जी अफर्मेशन आहे तिच्याबद्दल. एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट फॉर मी, किंवा एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट इन माय फेवर. प्रत्येक गोष्ट जी माझ्या आयुष्यामध्ये घडते ती माझ्या फेवरमध्ये, माझ्या बाजूने घडते आहे. मला जशी पाहिजे आहे तशीच घडते आहे, अशी अफर्मेशन आपल्याला म्हणत राहायची आहे. आता तुम्हाला सध्या परिस्थितीत 3D दिसतंय की तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतायत आणि त्यामुळे तुम्ही अत्यंत त्या गोष्टीवर रिॲक्ट करतायत, किंवा काहीही तुम्हाला ते होत असताना डेस्परेशन येत आहे. तर अशा वेळेला म्हणायचं आहे एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट फॉर मी. जरी तुमच्या बाजूने ती गोष्ट घडत नसते तरीसुद्धा, कारण की ती गोष्ट जर आपल्या मनाची घडत नसते तर ते युनिवर्सचं डायरेक्शन असतं की काहीतरी बेटर लिहिलेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये. आज ती गोष्ट आपल्याला पटत नसते की आज हे काहीही घडतं आहे माझ्या आयुष्यामध्ये ते माझ्या मनासारखं नाही आहे, परंतु त्याचा जेव्हा प्लॅन येतो ना, तर आपण मागचं सगळं विसरून जात असतो मित्रांनो. त्यामुळेच प्रत्येक गोष्ट वर्कआउट होते. तुम्ही भूतकाळात बघितलेल्या ज्या गोष्टी असेल त्यांचा तुम्ही जर आढावा घेतला तर काही गोष्टी खरंच तुमच्या फेवरमध्ये घडलेल्या आहेत. आत्ता जरी तुम्हाला ते तसं वाटत नसेल, परंतु गोष्टी आपल्या दृष्टिकोनातून आपल्या फायद्यासाठीच ठरलेल्या असतात. आज जी कदाचित तुम्हाला जॉब मिळाला नसेल, पुढे काहीतरी भविष्यात चांगलं लिहिलेलं असेल, आज जो जोडीदार हवा होता तो नसेल भेटला तर पुढे भविष्यात काहीतरी चांगलं लिहिलेलं असेल, आज जी ऑपॉर्च्युनिटी मिळणार होती ती नाही मिळाली, म्हणजे काहीतरी चांगलं घडणार आहे. हा दृष्टिकोन जेव्हा आयुष्याबद्दलचा माणूस ठेवतो ना, तर आयुष्यात नक्कीच बदल घडायला लागतात मित्रांनो. आणि खरंच हे म्हणायचं आहे एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट फॉर मी, कारण की प्रत्येक गोष्ट वर्कआउट करतच आहे. त्या युनिवर्सच्या पडद्याआड काय गोष्टी घडत आहेत, काय हालचाल घडते आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे कदाचित. जर ब्लाइंडली आपण फेद ठेवला त्या युनिवर्सवर तर नक्कीच तुम्हाला ती फोल्डिंग बघायला मिळणार आहे. काय तुमच्यासाठी ठेवलेलं आहे त्या भगवंताने, युनिवर्सने, हे तुम्हाला देखील माहिती नाही आहे. त्यामुळे आपलं वर्क करत राहायचं आहे. कुठलं तर एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट फॉर मी. आणि या व्हायब्रेशनमध्ये जर तुम्ही राहाल तर नक्कीच तुमची ध्येय मॅनिफेस्ट होताना तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो. त्यामुळे एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट फॉर मी हा एक आपला यशाचा मंत्रच बोलून द्यायचा. सकाळी उठल्यानंतर, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री झोपताना देखील या ॲफर्मेशनशी जर तुम्ही निगडीत असाल, किंवा या ॲफर्मेशनलाच तुम्ही जर आपला गुरुमंत्र मानून घेतलात ना, तर नक्कीच आयुष्य हे बदलायला लागेल. कारण की प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये तुमचं आयुष्य बदलत आहे, हे सत्य परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्ट बदलते आणि तुमच्या बाजूने जर बदल घडवायचा असेल ना मित्रांनो तुम्हाला, तर तुम्हाला ही ॲफर्मेशन फार गरजेची आहे. कारण की प्रत्येक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर प्रत्येक गोष्ट बदलते ना, कुठलीच गोष्ट स्थायी नाही आहे. आपण लहानच नाही राहिलो, आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत. आपल्या चॉईसेस बदललेल्या आहेत, एकच चॉईस नाही राहत माणसाची. आपली टेस्ट बदललेली आहे, एकच टेस्ट नाही राहत. निसर्ग बदलतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर तसंच आहे. तुम्ही जीही आत्ताची परिस्थिती बघत असतील, जेही माझे मित्र ज्यांना आता त्या परिस्थितीशी निराशा होते किंवा मनासारख्या गोष्टी घडत नाही आहे, तर मित्रांनो एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट फॉर मी तुम्ही हे म्हणायला सुरुवात करा. हळूहळू का असेना तुमचा मेंदू तुम्हाला अशा गोष्टी दाखवायला लागेल ज्या तुम्हाला खरंच वर्कआउट होतात, खरंच तुमच्या बाजूने गोष्टी होतात, हे तुम्हाला बघायला मिळेल. काय सांगता येतं, काहीतरी बेटर ऑपॉर्च्युनिटी होती म्हणून ही ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली तुम्हाला. काय सांगता येतं, खूप चांगला जोडीदार तुमच्या आयुष्यामध्ये भविष्यात असेल म्हणून हा जोडीदार तुम्हाला ह्या रिलेशनशिपमध्ये ते वर्कआउट नाही झालं. काय सांगता येतं, काहीतरी डिझीज आता तुम्हाला झालेला असेल तर तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी झालेला असेल. जर तुम्ही मनातली हा त्रागा वगैरे सगळं काढून टाकलं ना मित्रांनो, तर त्यानंतरच तुम्हाला कळेल की खरंच ही गोष्ट यासाठी झाली की मला काहीतरी शिकायला मिळेल. युवराज सिंग व्यक्ती म्हणतो की जेव्हा मी इंडियन टीममध्ये, भारतीय संघामध्ये
माझं सिलेक्शन झालं त्यावेळेला तर मी नाही बोललो मी का. मग आता कॅन्सर झाला तर मी का असं म्हणावं की मीच का. हा पॉझिटिव्ह ज्या माइंडसेट माणसाचा होतो ना मित्रांनो, त्यानंतर आपलं आयुष्य हे बदलत असतं. त्यामुळे ही खूपच सुरेख अब्राहम हिग्स ज्या की जगविख्यात मॅनिफेस्टेशन कोच आहेत, त्यासुद्धा ही ॲफर्मेशन सांगतात की एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट फॉर मी. त्यामुळे घाबरायचं, चिंता, निराश होण्याचं काही एक कारण नाही, कारण की गोष्टी तुमच्या बाजूनेही घडत असतात. आत्ता जरी ती दिसत आहे की तुमच्या मनासारखी गोष्ट घडत नाही आहे, परंतु जेव्हा भविष्यात तुम्ही पुढे जातात आणि आयुष्याचा मागे बघत असताना आढावा घेतात, त्यावेळेला कळतं की यार खरंच बरं झालं ही त्यावेळेला ती गोष्ट घडली नाही. ती गोष्ट घडली असती तर कदाचित मी वेगळं काहीतरी करत राहिलो असतो. तो पार्टनर भेटला असता तर कदाचित माझी लाईफ जास्तच टॉक्झिक झाली असती, है ना. या सगळ्या गोष्टी ते जर आरोग्याबाबतीत त्या गोष्टी नाही घडल्या असत्या तर मी माझ्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणं कधी सुरू केलंच नसतं, जसं की डाएट, एक्झरसाईज वगैरे. म्हणून या गोष्टी आत्ता ज्याही घडत आहेत ना त्यांच्यावर खूप रिॲक्ट करू नका आणि समजू नका की तीच गोष्ट परमनंट आहे म्हणून, कारण की एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट फॉर यू. म्हणून चांगलं घडतंय, वाईट घडतं या गोष्टींना जज करत बसू नका, ते आपलं काम देखील नाही आहे. आणि जेव्हा या त्रागातून तुम्ही मुक्त होता, जेव्हा या 3D रियालिटीमधून तुम्ही स्वतःला डिटॅच करतात, त्यानंतरच तुमची मॅनिफेस्टेशन आणि त्यानंतरच तुम्हाला पीस लाभत असतं. त्यामुळेच सांगतोय चेतन की ही तुमची जी ॲफर्मेशन आहे ना तिला गुरुमंत्र मानून घ्या आणि एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट फॉर मी म्हणत राहा, किंवा एक जर्नल करा, त्यामध्ये तुम्ही हे लिहत राहा की एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट फॉर मी किंवा एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट इन माय फेवर. बघा मित्रांनो कसं आयुष्य बदलायला लागत असतं. लगेच 1-2 दिवसातच त्याचा फरक पडेल मी असंही म्हणत नाही, पण ज्या वेळेला तुम्हाला या गोष्टीचा फायदा बघायला मिळणार त्यावेळेला कळेल की यार खरंच गोष्टी बदलतात आणि तुम्ही सुद्धा एक बेटर लाईफ डिझर्व करतात. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन लाईफ. तेव्हा हे बघायला किंवा आपल्याला समजायला लागतं, हो ना. त्यामुळे ही जी ॲफर्मेशन आहे एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट फॉर मी आणि एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट इन माय फेवर, या 2 ॲफर्मेशन नक्कीच याची गुरुकिल्ली मात्र स्वतःकडे असू द्या. लाईफमध्ये कितीही मोठी किंवा बिकट परिस्थिती आली तरी सांगायचं, मनाला म्हणायचं की एव्हरीथिंग इज ऑलवेज वर्किंग आउट फॉर मी अँड युनिवर्स इज ऑलवेज विथ मी, है ना. या गोष्टी होतील तर या गोष्टी करत राहा. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आणि काही ॲफर्मेशनच्या आणि युनिवर्सबद्दलच्या गोष्टी मी अशाच तुमच्यासोबत आणत राहील. मी आहे चेतन. ऊर्जा स्वरूप या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.